राज्यातील लाडक्या बहिणी या एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा। आणखीन एक मोठी बातमी समोर येते। 1 कोटी महिलांना लाडकी बहिणीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। शनिवारी पहिल्यांदाच 2 हप्त्याचे पैसे हे एकत्र मिळणार आहे। मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे। आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचे एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत। तर या ठिकाणी आपण बघितलं की स्वतः मंत्री महोदय नेमके काय म्हणालेले आहेत। त्यानंतर मार्चचा हप्ता सगळ्यांनाच भेटणार नाही, हे सुद्धा इथे लक्षात ठेवणं इथे महत्त्वाचं आहे। कारण की बघा, लाडक्या बहिणींना इथे 1500 रुपयांचा हप्ता मिळणार, पण ई-केवायसी नंतर जे आहे ना, ही मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। फक्त याच महिलांना जो 1500 रुपयांचा हप्ता आहे ना मार्च महिन्याचा, तो भेटणार आहे। काही संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघणार, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया 30 एप्रिल रोजी पूर्ण झाली। अपात्र लाडकी बहिणा योजनेतून वगळण्यात आल्यानंतर आता लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 1,80,00,000 पोहोचण्याची शक्यता आहे। बघा, 30 एप्रिल पर्यंत आपल्याला केवायसीची तारीख होती आणि ती तारीख आता संपलेली आहे। त्यामुळे या योजनेतून आल्यानंतर आता लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 1,80,00,000 पोहोचण्याची शक्यता आहे। ई केवायसी पूर्ण होईपर्यंत मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते थांबवण्यात आलेले होते। आता ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील असे सांगण्यात आलेले आहे। बघा, आपण म्हणत होतो की हप्ता आपल्याला का भेटत नाही, इथला उशीर का होत आहे, तर त्याचं कारण म्हणजे ई केवायसी। आता ती ई केवायसीची प्रक्रिया इथे संपलेली आहे। 30 एप्रिल पर्यंत आपल्याला तारीख होती, ती आता मुदत संपलेली आहे। आता ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर पात्र ज्या लाडक्या बहिणी होणार आहे त्यांनाच आता या योजनेचा जो लाभ आहे ना, मार्चचा हप्ता त्यांनाच भेटणार आहे। पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे एकत्र 3,000 रुपये येणार का, अशी चर्चा सुरू झालेली आहे। मे महिन्यात सुरू झालेला आहे, पण अद्यापही मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। त्यामुळे खात्यात किती आणि कधी पैसे जमा होतील अशी चर्चा आता महिलांमध्ये सुरू आहे। बघा, आता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे जे पैसे आहे ना, ते एकत्र जमा होणार अशी चर्चा इथे सुरू आहे। परंतु एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, आता मे महिना सुरू आहे आणि मे महिन्याची आजची 5 तारीख आहे आणि अजून सुद्धा मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे जे पैसे आहे ना, ते इथे आपल्याला भेटले नाही। परंतु काय झालेलं आहे की निदान आपल्याला मार्च महिन्याचे तरी पैसे ते सरकारने द्यावे अशी सरकारला इथे विनंती लाडक्या बहिणी करत आहे। परंतु आपण जर एकंदरीत जर पाहिलं तर मार्चचा हप्ता सुद्धा इथे लेटच झालेला आहे, त्याबरोबर एप्रिलचा हप्ता सुद्धा इथे लेटच झालेला आहे आणि त्याबरोबर आता मे महिन्याचा हप्ता सुद्धा इथे लेट होतो का काय, अशी चिंता आता लाडक्या बहिणींना इथे सतावत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता असं वाटतं की मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे तरी निदान पैसे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना एकत्र देण्यात यावे। आता बघू या आठवड्यामध्ये नेमकं काय होतंय। अजून रविवारपर्यंत आपल्याला इथे वाट बघायची आहे, GR येतो की नाही। त्यानंतर आपल्याला कळेल की आज जी बैठक झाली ना, बैठकीत नेमकं काय झालेलं आहे ते सुद्धा इथे आपल्याला बघणं इथे महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर काय वाटतंय, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तुम्हाला वाटते की 3,000 रुपये एकत्र भेटावा, ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि तुमची ई-केवायसी पूर्ण झाली का, ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये इथे सांगू शकता आणि तुमच्या समस्या सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता। तर चला, भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।